तुमचा आत्मा देवासाठी झटत आहे का? जेव्हा तुम्ही डिजिटल सूर्योदयामध्ये जागे होता तेव्हा निळा प्रकाश तुमच्या डोळ्याच्या रेटिनाला जाळतो. स्क्रीनवर नोटिफिकेशन्स पडतात. इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅप्स, लाईक्स, कमेंट्स सकाळच्या पक्ष्यांच्या आवाजाप्रमाणे किलबिलाट करतात. तुम्ही स्वतःला सांगता की तुम्ही फक्त एक गोष्ट तपासाल. 5 मिनिटे 10 होतात, नंतर 15. शेवटी तुम्ही एखाद्या पिशाच्यासारखे सूर्यप्रकाशात धावत जाता. आंधळे, थकलेले आणि जागे, पण तुमचा आत्मा अजूनही झोपलेला असतो. तुमचा फोन दिवसभर जवळच राहतो. तो तुमच्या खिशात वाजतो. तो डेस्कवर व्हायब्रेट होतो. तुम्ही काम करताना, जेवताना, कंटाळा आल्यावर, थकल्यावर, ताणतणावात असताना स्वाईप करता. तुम्ही फक्त सोशल मीडिया वापरत नाही, तुम्ही त्यात अस्तित्वात आहात. आणि तुम्हाला त्याचा काय फायदा झाला? एक हलक्या दर्जाची चिंता, अतिसेवनाने कंटाळलेले मन, एक वेदनादायक आत्मा. तुम्हाला सोडायचे आहे, पण तुम्ही फक्त स्वाईप करत राहता. इतके उदासीन असता की तुम्ही हात धरून विचारता, मी कशासाठी स्वाईप करत आहे? तुम्ही काहीतरी अनुभवण्यासाठी स्वाईप करता. तुम्ही शांती शोधण्यासाठी स्वाईप करता. लक्ष वेधण्यासाठी स्वाईप करता. आशेसाठी स्वाईप करता. तुम्ही प्रेमासाठी स्वाईप करता. तुम्ही स्वाईप करता अधिक काही गोष्टीसाठी. हो, ती निनावी ओढ, ती अधिक मिळवण्याची तळमळ, तुमच्या आत्म्यातली ती वेदना. यामागे काही कारणे आहेत. का? कारण देवाने तुम्हाला मेंढराच्या रूपात निर्माण केले आहे. मेंढपाळाची गरज असलेली मेंढरे. जगिक सोशल मीडिया हा एक वाईट जगिक मेंढपाळ आहे. जेव्हा ती मेंढरे एकटी भटकतात तेव्हा ती धोक्यात येतात. कोणत्याही भक्षकाला ती बळी पडतात. मेंढरांना मार्गदर्शन आणि संरक्षणाची खूप गरज असते. म्हणूनच घरी तुमचे पालक असतात, शाळेत शिक्षक असतात, तुमच्या टीममध्ये प्रशिक्षक असतात आणि कामावर मार्गदर्शक असतात. तुम्ही मित्रांकडे सल्ल्यासाठी पाहता. निर्णय घेण्यापूर्वी पुनरावलोकने तपासता आणि इतर काय करत आहेत याकडे लक्ष देता. आपण सर्वजण एका मेंढपाळाचे अनुकरण करतो. मेंढपाळ म्हणजे अशी कोणतीही व्यक्ती किंवा काहीही जी तुम्हाला आशा देते, तुमच्या सवयी बनवते आणि तुमची ओळख मजबूत करते. ज्या मेंढपाळाचे अनुसरण करण्यासाठी आपल्याला निर्माण करण्यात आले आहे त्याचे चित्र दावीद आपल्याला स्तोत्रसंहिता अध्याय 23 वचन 1-3 मध्ये देतो. वचन 1 असे म्हणते, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला कशाचीही उणीव भासणार नाही. तो मला हिरव्या कुरणात बसवतो. तो मला संत पाण्याजवळ नेतो. तो माझा जीव ताजातवाना करतो. तो आपल्या नावाकरिता मला योग्य मार्गाने चालवतो. जेव्हा प्रभू येशू आपला मेंढपाळ असतो तेव्हा हे जीवन शांती, समाधान, पुनर्स्थापना याने भरलेले असते. तो आपल्याला सुवार्तेने पोषण करतो, प्रेमाने घडवतो आणि वाईटापासून दूर ठेवतो. पण बऱ्याचदा आपण वेगवेगळ्या मेंढपाळाचे अनुसरण करतो. आज आपण दिवसेंदिवस, तासामागून तास, मिनिटामागून मिनिट ज्याला फॉलो करत आहोत तो सर्वात मोठा, सर्वात कठोर मेंढपाळ आहे. तो म्हणजे जगिक सोशल मीडिया. आणि ते एक वेगळे स्तोत्र लिहिते. ते असे, सोशल मीडिया माझा मेंढपाळ आहे, मला कशाचीही उणीव भासणार नाही. सोशल मीडिया मला हिरव्यागार कुरणात बसवतो. सोशल मीडिया मला संत पाण्याजवळ नेतो. सोशल मीडिया माझा जीव ताजा तवाना करतो. सोशल मीडिया आपल्या नावाकरिता मला योग्य मार्गात चालवतो. परंतु खरे पाहिले तर सोशल मीडिया मला कधीही टिकत नसलेल्या वैधतेचा पाठलाग करायला लावते. ते मला रिकाम्या प्रेमाच्या प्रवाहाजवळ घेऊन जाते. ते माझ्या आत्म्याचा नाश करते. ते तुम्हाला खोटेपणाचे पोषण करते. ते तुमचा मेंदू कुजण्यास मदत करते आणि काहीही मजबूत करत नाही. ते तुमच्यावर प्रेम करत नाही. ते तुमच्या आत्म्याची पर्वा करत नाही. आपल्यासारख्या आधुनिक मेंढरांसाठी सोशल मीडिया हा वाईट मेंढपाळ आहे. का? कारण जेव्हा जगिक सोशल मीडिया आपल्या आयुष्यात अपरिहार्यपणे एक आदर्श बनतो तेव्हा तो आता अजिबात मेंढपाळ राहत नाही,
तो एक चोर असतो. ते मार्गदर्शन करत नाही, ते हाताळते. ते नेतृत्व करत नाही, ते सापळ्यात अडकवते. ते चोरते, मारते आणि नाश करते. योहान 10:10 आपल्याला सांगते. पण तुम्हाला अशा मेंढपाळाच्या मागे लागण्याची गरज नाही. तो तुम्हाला अस्वस्थ करतो. तुम्हाला अशा ठिकाणी अर्थ शोधण्यास राहण्याची गरज नाही जिथे अर्थ कळत नाही. तुम्हाला चोराच्या मागे लागण्याची गरज नाही, कारण प्रभू येशू हा एक उत्तम मेंढपाळ आहे. तो तुम्हाला जीवन मिळावे आणि ते परिपूर्ण व्हावे म्हणून आला आहे, जसं आपल्याला योहान 10:10 सांगते. चांगल्या मेंढपाळाचे ऐका. तो उत्तम मेंढपाळ आहे जो त्याच्या मेंढरांना नावाने हाक मारतो. त्याला ऐकायचे असेल तर तुम्हाला ऐकण्यासाठी पुरेसे जगिक सोशल मीडिया स्वाईप करणे थांबवावे लागेल. कारण योहान याचा 10 देवचन 3 म्हणते, मेंढरे त्याचा आवाज ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना नावाने हाक मारतो आणि त्यांना बाहेर घेऊन जातो. आणि तेच आमंत्रण आहे. बाहेर पडा, गुंडाळीपासून दूर जा. जगिक सोशल मीडियाचा आवाज ऐकणे थांबवा आणि प्रभू येशू या मेंढपाळाचे ऐकायला सुरुवात करा. याचा अर्थ असा असू शकतो की जेव्हा तुम्ही बायबल वाचता तेव्हा तुमचा फोन दुसऱ्या खोलीत ठेवावा, ॲप मर्यादा निश्चित कराव्यात किंवा सोशल मीडियापूर्वी तुमचा दिवस बायबल वाचनांनी सुरू करावा. सोशल मीडिया तुम्हाला अस्वस्थ करणारी शांतता, तुमच्या आत्म्यामधील वेदना वाढवणारी शांतता, कारण त्या शांततेत तुमच्या वेदनादायक आत्म्याला तेच सापडेल जे तो नेहमीच शोधत होता. म्हणून प्रभू येशू या मेंढपाळाचा आवाज ऐका. तुम्ही दिशा शोधली आहे, परंतु प्रभू येशू मार्ग आहे. तुम्ही ज्ञान शोधले आहे, प्रभू येशू सत्य आहे. तुम्ही अर्थ शोधला आहे, तो जीवन आहे. तोच चोराने चोरलेली वस्तू परत मिळू शकतो. ज्याच्यासाठी तुमचा आत्मा झटतो का? तुम्ही त्याच्या ऐकण्यासाठी स्वाईप करणे थांबवाल का? म्हणजेच सोशल मीडियापासून बाहेर याल का? आमेन.